श्री स्वामी समर्थ. आज आपण मसाला सोयाबीनची भाजी बनवणार आहोत. एकदम चमचमीत आणि झणझणीत मसाल्याची भाजी आहे. खूप टेस्टी लागते. आता याच्यात मी गरम पाणी उकळायला ठेवलं. त्याच्यात मी 200 ग्रॅम सोयाबीनच्या वड्या घालून घेतल्या आहेत. आता या वड्यांना मी छान मिक्स करून घेते पाण्यामध्ये आणि छान उकळू देते, म्हणजे त्याच्यातली घाण पण निघून जाईल आणि वडी पण सॉफ्ट होईल. नरम व्हायला लागले. उकळ आली पाण्याला. आता मी यावर झाकण ठेवून घेते. 2 मिनिटात झाकण काढलं. मी याच्यात पाणी निथळून घेतलंय. आता त्यात मी थंड पाणी टाकून घेतलंय. 3-4 पाणी मी त्याला स्वच्छ धुवून घेतलंय. बघा, छान धुवून घेतलं मी. आता याच्यातलं पाणी सर्व काढून घेते. जे एक्स्ट्रा पाणी असतं त्यातलं ते काढून घेतलं. बघा, सगळं सोयाबीनचं पाणी मी काढून घेतलंय. आता मी तवा तापायला ठेवलाय. तव्यामध्ये थोडं तेल घेतलंय. त्यावर मी बारीक चिरलेला कांदा घातलाय. तुम्ही डायरेक्ट गॅसवर बी ठेवू शकता, पण गॅसवर नाही करत. बघा, असं छान आपला कांदा छान भाजला गेलाय. आता मी यात अद्रक आणि लसूण पण घालून घेतलाय. त्याला पण छान फ्राय करून घेतलं. आता हे मी काढून घेते बाजूला. आता इथं मी खोबरं घातलंय. खोबऱ्याला पण फ्राय करून घेते. खोबऱ्याला जास्त नाही करायचं, थोडंफार, थोडंसं गुलाबी होऊ द्यायचं. बघा, खोबऱ्याला पण असं मी छान भाजून घेतलंय. आता मी कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीरला पण थोडं शेकून घेऊ. आता मी यात चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहे. मी तर मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेत, त्यामुळे भाजीला टेस्ट छान येते. आता इथं मी टोमॅटो भाजला गेला. जो आपण मसाला पूर्ण भाजून घेतला होता मिक्सरच्या भांड्यात काढलेला, तो परत त्याच्यात सगळं मिक्स केला आहे. बघा, असं आता हा मसाला थंड होतोय तोवर आपण इथं कढईत तेल गरम करायला घेतलंय. त्यात आता मी हळद घालून घेते. आता मी आता आपली हळद तळली जाते. त्यात मी आता आपल्या वड्या घालून घेते. आता छान वड्यांना सर्व मिक्स करून घेते. त्याला छान आपली हळद लागेल. बघ, छान हळद मिक्स करून घेतली आहे. याच्यामुळे वड्या अशा कच्च्या कच्च्या लागत नाही भाजी खाताना. बघा, छान सगळीकडे हळद लागली आपल्या वड्यांना. आता यात मी थोडं मीठ घालून घेणार आहे. छान मिक्स करून घेतलंय आता मीठ घालून. आता वड्यांना आपण बाजूला काढून घेऊ. आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं. त्यात आपण गरम केलेला आपला सगळा तळलेला मसाला घालून घेऊ आणि तो मिक्सरच्या भांड्यात छान वाटून घेऊ. बघा, असं छान मी बारीक मसाला वाटून घेतला. थोडं त्याच्यात पाणी अजून मिक्स केलंय. पाणी थोडं मिक्स करायचं, जास्त नाही. बघा, असं छान आपला मसाला वाटून झालाय. आता इथं मी 30 कढई घेतली. त्याच कढईमध्ये परत तेल टाकते 2 पळी. आता टाकते मोहरी तडतडली. आता त्यात मी जिरं टाकते.
आता आपला तयार केला मी मसाला घालून घेते त्याच्यामध्ये. एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि चवदार होते. सगळा छान मी मसाला तेलात घालून घेतलाय. आता छान याला तेल सुटेपर्यंत आपण छान तळून घेऊ. बघा मसाला छान तळला गेला आहे, कलर पण बदलला आहे आणि तेल पण सुटायला लागलंय. आता मी यात तिखट घालून घेते. तुम्ही तिखट चवीनुसार घाला, तुम्हाला कसं आवडतं. आता यात मी हळद घालून घेते. हळद थोडी कमी घालायची कारण आपण वड्यांना पण हळद लावली. आता मी तर गरम मसाला घेतलाय, खानदेशी मटण मसाला. आता यात धने पावडर घातली. आता सर्व छान आपण मिक्स करून घेऊ. मी बाजूला आता आपलं मिक्सरचं भांडं धुवून जे पाणी निघतं ते बाजूला मी आता गरम करायला ठेवलं. ह्या भाजीत वरून गरम पाणी टाकल्याने भाजीला छान टेस्ट येते. आता मी इथं वड्या घालून घेतल्या आपल्या. आता वड्या पण छान मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये. वड्यांना पण छान मसाला लागेल. बघा किती छान दिसतंय वड्या आपल्या. बघा मसाला वड्या मिक्स झाल्या छान. वड्यांना छान मसाला लागलाय आपल्या. आता इथं आपण मी पाणी घालून घेतले गरम. जे मिक्सरच्या भांड्याचा मसाला होता तो मी त्या पाण्यात काढून मग ते पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता छान आपण मिक्स करून घ्या. आता थोडं आपल्याला पातळ वाटेल भाजी, नंतर ती घट्ट होत जाते. आता मी थोडं मीठ घालून घेतलंय कारण आपण वड्यांना पण मीठ लावलं होतं. आता छान आपण उकळी येऊ देऊ भाजीला. खूप छान चमचमीत लागती भाजी. बघा छान आपल्या भाजीला उकळी आली. आता मी झाकण ठेवून घेतलंय, झाकण काढलंय. मस्त तयार झाली आपली भाजी. आता मी झाकून घेतलं आणि गॅस बंद करून दिलाय. आपला गॅस बंद आहे. बघा भाजी किती छान तयार झाली आपली. तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.